नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात 28 एप्रिलला बुलढाण्यात मोर्चा काढणार, पुरोगामी कार्यकर्त्यांचा इशारा। सुपीक जमिनी गिळंकृत करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार, राधानगरी तालुक्यातील मालवेतील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात निर्णय। मागण्यांबाबत मुख्य सचिवांसोबतच्या बैठकीनंतरच्या लेखी आश्वासनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे, कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांची माहिती। बागेश्वर बाबा बरळला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बाबाला अटक करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची मागणी। आणि 27 एप्रिलला पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सकारात्मक निर्णय झाला नाही तर 1 मे पासून आमरण उपोषण करू, आंदोलन अंकुश संघटनेचा इशारा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिलाय। यामुळे आज आंबी यांनी समर्थकांसह अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, मात्र त्यांनी देखील दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी नकार दिल्यानं आता आंबी यांच्या समर्थकांनी रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा आणि 28 एप्रिलला बुलढाणा इथं आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतलाय। आमदार गायकवाड यांनी गुरुवारी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटतायत। या प्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जवळपास 1.5 तास ठिय्या मारून बसले होते। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची ग्वाही दिल्यानंतर ते निघून गेले, पण पोलिसांनी आमदार पवार आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेल्यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे प्रशांत आंबी, त्यांचे कुटुंबीय तसेच डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांची भेट घेतली, मात्र त्यांनी देखील दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यानंतर आंबी यांच्या समर्थकांनी रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा आणि 28 एप्रिलला बुलढाणा इथं आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करा। पण ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे। आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे। त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय, पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। यावेळी आंबी यांच्यासोबत आरती रेडेकर, स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, दिलीप पोवार, सुनील जाधव, दिलदार मुजावर, मुकुंद कदम, सीमा पाटील, सदाशिव निकम, VD पाटील, ॲडव्होकेट बन्सी सातपुते आदी उपस्थित होते।
राधानगरी भुदरगड कागलपट्ट्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप उसळला. राधानगरी तालुक्यातील मालवे इथं झालेल्या सभेत शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत सुपीक शेतजमीन अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामुळे शेतकरी आक्रमक झाले असून शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात राधानगरी तालुक्यातील मालवे इथं सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राधानगरी भुदरगड कागल पट्ट्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी आक्रमक भूमिका घेत शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली सुपीक शेतजमीन घेण्याचा घाट शासनानं घातलाय. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असून आम्ही याला ठाम विरोध करणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्याला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग हा राज्य शासन आमच्यावरती लादा लागलेला आहे. यासाठी आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून प्रचंड प्रमाणात असा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे. कागल तालुका असू देत, शिरोळ तालुका असू देत, त्याचबरोबर सांगलीमधून हा शक्तिपीठ आम्ही हद्दपार केला आणि पुन्हा नवीन रेखांकन करून हा शक्तिपीठ करवीरमधनं राधानगरी आणि पुढं भुदरगडला जायला निघालेला आहे. आज राधानगरी तालुक्यातल्या 7 ते 8 गावातील शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या तीव्र अशा भावना आहेत. आमच्या भागातून किंवा आमच्या जमिनीतून हा शक्तिपीठ महामार्ग आम्ही जाऊन देणार नाही, अशा पद्धती त्यांची प्रखर अशी भूमिका आहे. आणि जर का त्या काळामध्ये आजच राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे, त्या ठिकाणी जमिनींचे गट नंबर दिलेले आहेत, रेखांकन करायचं त्यांचं चाललेलं आहे. असा जर विषय असेल आणि ड्रोन घेऊन ते रेखांकन करायला जर या ठिकाणी आले तर ते ड्रोन उद्ध्वस्त केल्याशिवाय इथला शेतकरी गप्प बसणार नाही. राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाला अनेक गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. हा प्रकल्प शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त करत ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जर या लढ्यात आमच्या पाठीशी उभे राहत नसतील तर त्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल असा गर्भित इशाराही दिला. मालवे इथं झालेल्या सभेत सुपीक शेतजमीन अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामुळे शेतकरी आक्रमक झाले असून शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काळात हा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होतीये. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासह आंबी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना या मागणीचा मेल पाठवण्यात आलाय. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुधवारी मध्यरात्री फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराचा सर्वत्र निषेध केला जातोय. धमक्या, दडपशाही आणि गुंडशाहीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधान विरोधी आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना ईमेल पाठवण्यात आलेत. यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहराज्यमंत्री तसेच पोलीस संचालक यांना मी मेल देखील केलेला आहे. या मेलमध्ये मी इतकीच मागणी केलेली आहे की अशा वाचाळवीर आमदारांवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी. तसेच प्रशांत आंबी याला पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि पोलीस संरक्षण देत असताना तात्पुरतं न देता जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही, संजय गायकवाडवरून कारवाई होत नाही, तोपर्यंत त्याला पोलीस बंदोबस्त असावे. आणि जर भविष्यात प्रशांत आंबीच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या संजय गायकवाडांवर द्यावी. सरकार तुमचं आहे, प्रशासन तुमचं आहे, तुम्ही सत्तेतील आमदार आहात, तर मग तुम्ही या नावावरून जो वाद करताय, एखाद्या प्रकाशकाला धमकावताय, विधिमंडळात ठराव करून या पुस्तकावर बंदी आणायला तुम्हाला कोणी अडवले? तुम्हाला हे जर पुस्तक नको आहे, हे शीर्षकच नको आहे, तर तुम्ही बंदी का आणत नाही आहे? सरकार तुमचंच आहे ना. विनाकारण छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे आणि महाराष्ट्रात जातीय दंगल घडवणे हे या आमदारांचं काम आहे. आणि भविष्यात महाराष्ट्रात मोठी काहीतरी घडवण्याचं जे काही षडयंत्र आहे हे या
सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे आणि असं काही घडू नये यासाठी पोलीस महासंचालकांनी यात लक्ष घालावं आणि या आमदारांवर योग्य ती लवकरात लवकर कडक कारवाई करावी. आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. शिवीगाळ, धमकी आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रकाशक प्रशांत अंबी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. लेखक, प्रकाशक आणि विचारवंतांना धमकावणाऱ्यांविरोधात कठोर धोरण जाहीर करण्यात यावं, अशा मागण्याही यात करण्यात आल्यात. इचलकरंजी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागल्यानं आज महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी केली. पाहणी दरम्यान जागोजागी कचऱ्याचे ढीग असल्यानं महापौर आणि उपमहापौर चांगलेच संतापले. उपमहापौर अनिल डाळे यांनी मक्तेदाराला फोन करून कचरा उठाव होत नसल्यानं तुम्हाला लवकरच काळ्या यादीत टाकू असा इशारा दिलाय. इचलकरंजी शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं यासाठी सर्व स्तरातून काम सुरू आहे. शहरातील कचरा उठाव करण्यासाठी मक्तेदाराची नेमणूक करण्यात आली असून करोडो रुपयांचं टेंडर देण्यात आलंय. मात्र मक्तेदाराकडून कचरा उठाव होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरल्यानं परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहराची पाहणी केली. पाहणी दरम्यान शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. मक्तेदारानं कचरा उठाव न केल्यामुळं महापौर आणि उपमहापौर चांगलेच संतापले. यावेळी उपमहापौर अनिल डाळे यांनी मक्तेदाराला फोन लावून चांगलंच खडे बोल सुनावले. काम करत नसल्यानं लवकरच तुम्हाला काळ्या यादीत टाकलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. करोडो रुपयांचं टेंडर घेऊनही मक्तेदार शहरातील कचरा उठाव करत नसल्यानं शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी प्रशांत अंबी यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 2 दिवसांपूर्वी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली होती. पुस्तकाच्या शीर्षकावरून त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने सर्वच स्तरातून आमदारांविरोधात निषेध होऊ लागलाय. या प्रकरणी प्रशांत अंबी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत जाऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मारला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आमदार रोहित पवार आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. अंबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यात आलाय. पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं इचलकरंजी प्रांत कार्यालयात होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन अंकुश संघटनेनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी इथल्या कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा रोखून कार्यालयातच 1 मेपासून आमरण उपोषण करणार असल्याचं आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं. पंचगंगा प्रदूषणाविरोधात वारंवार आंदोलन अंकुश संघटनेनं आवाज उठवत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. अनेक वेळा आवाज उठवल्यानंतरही वाढत्या प्रदूषणाबाबत प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत. याबाबत पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं इचलकरंजी प्रांत कार्यालयामध्ये होणाऱ्या 27 तारखेच्या सुनावणीत निर्णय झाला नाही तर शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी इथल्या कृष्णा पाणी योजनेच्या उपसा केंद्रातून इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा रोखून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 30 तारखेच्या प्रांताधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय द्यावा ह्यामध्ये, नाहीतर आता तारीख 27 घेणार, मग ती वकील घालणार, तिने म्हणणार आम्हाला पुढची तारीख द्या आणि मग 10 तारीख आणि 20 तारीख पुढची मे मधली देणार आणि आम्हाला सांगणार मी बघायला लागले जरा थांबा आणि तोपर्यंत पावसाळा चालू झाला की प्रदूषणाचा जो व्याप्ती आहे ती कमी होत्या आणि लोक विसरून जातात. आतापर्यंत 20 वर्ष असंच झालेलं आहे. पुन्हा तुम्ही असं करायचा तुमचा जर डाव असेल तर ते अजिबात खपून घेतला झाला नाही. तुम्हाला जर याचा निर्णय तातडीनं द्यायचा नसेल
तर आमचं 1 तारखेचं हे आंदोलन हे होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे तुमचं पुढं कामकाज चालू दे. आम्हाला जे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, आम्हाला जे स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा चांगलं पाणी मिळवायचा जो मूलभूत अधिकार शासनानं द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्हाला 1 तारखेला हक्कानं आमचं आंदोलन हे आम्ही करणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगतो. पंचगंगा प्रदूषित होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नागरिकांच्या आरोग्यासाठी या आंदोलनात आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावं असं आवाहन विश्वास बालीघाटे यांनी केलंय. पत्रकार परिषदेत राजू आवळे, राकेश जगदाळे, सुनील कुरुंदवाडे, अभय पाटुकले यांनी पुढील आंदोलनाबाबत आपली मतं मांडली. पत्रकार परिषदेला प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील, बंडू बरगाले, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, अभय पाटुकले, एकनाथ माने आदी उपस्थित होते. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला नवी गती देऊ शकणाऱ्या IT पार्क प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर IT असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यात IT पार्क लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. या कार्यक्रमात IT पार्कच्या पुढील विकासाचा रोडमॅपही जाहीर करण्यात आला. कोल्हापूर शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देऊ शकणाऱ्या शेंडा पार्कमधील प्रस्तावित IT पार्क प्रकल्पाला राज्य शासनाची अधिकृत मंजुरी मिळाल्यानं IT क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. या यशानिमित्त IT असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं ताराबाई पार्कमधील रेसिडेन्सी क्लबमध्ये विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात IT पार्कच्या पुढील विकासाचा रोडमॅपही जाहीर करण्यात आला. IT पार्कमुळे जिल्ह्याची प्रगती वेगानं होणार आहे, त्यामुळं कालबद्ध नियोजन करून हा प्रकल्प लवकर सुरू करावा. कोल्हापूरच्या विकासाला यामुळं गती मिळेल. पुण्यातील IT कंपन्यांना कोल्हापुरात आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करूया, असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. या IT पार्कला छत्रपती ताराराणी यांचं नाव देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. IT पार्कसाठी शासनाची मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांचा समावेश होता. यावेळी कोल्हापुरात अत्याधुनिक IT पार्क उभारण्यासंदर्भात रोडमॅपचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी IT असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील, संचालक आदिनाथ पाटील, शांताराम सुर्वे, अजयकुमार पाटील, उमेश देशमुख, धवल चौगले, राहुल मेंच यांच्यासह IT असोसिएशनचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात महापालिकेनं मिळकतींचा सर्व्हे सुरू केलाय. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 108 मिळकतींची मोजमापं पूर्ण करण्यात आली आहेत. कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौक ते गांधीनगरमधील 158 एकरपर्यंतचा परिसर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचा असून 1945 पासून याची नोंद आहे. या क्षेत्रात एकूण 133 गटांचा समावेश आहे. 2 दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं ग्रामपंचायतीचा दावा फेटाळत जैसे थेचे आदेश रद्द केलेत. यावर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व्हेचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर रचनाकार NS पाटील आणि कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून 5 पथकांमार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशी 108 मिळकतींची मोजमाप पूर्ण करण्यात आली असून जुन्या आणि नवीन बांधकामांची लांबी रुंदी मोजण्यात आली. तसेच मूळ स्थितीमध्ये झालेले बदल याचीही माहिती संकलित केली जाते. या सर्व्हेसाठी सहाय्यक संचालक नगर रचना प्रशांत भोसले यांची मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपशहर रचनाकार NS पाटील सहाय्यक नियंत्रण अधिकारी आहेत. 5 स्वतंत्र पथकांद्वारे हा सर्व्हे सुरू असून सोमवारपर्यंत याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. घरफाळा वसुलीपासून पाणी पुरवठा, आरोग्य, परवाना प्रक्रिया आणि अतिक्रमण कारवाई अशा अनेक विषयांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरलं. काही निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आले तर काही प्रकरणांमध्ये तपासणी आणि कारवाईचं आश्वासन देण्यात आलं.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विविध प्रशासकीय, आर्थिक आणि नागरी सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. घरफाळा, परवाना, पाणीपुरवठा, अतिक्रमण, आरोग्य आणि जाहिरात फलक यासह अनेक विषयांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरलं. घरफाळा वसुली बचत गटामार्फत करण्याच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. हा उपक्रम 1 वर्ष प्रायोगिक तत्वावर राबवून पुढील वर्षी कामगिरीच्या आधारे निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 1 वर्षांनंतर करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर प्रशासनानं बदलीचं नियोजन करण्यात येईल असं स्पष्ट केलं. परवाना विभागाकडून मेडिकल परवाना देताना विसंगती झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. काही ठिकाणी शेजारी 2 मेडिकलना परवाना देऊन नंतर नोटीस बजावल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रशासनानं संबंधित प्रकरणात महासभेतील चर्चेनुसार नोटीस देण्यात आल्याचं सांगितलं. तर दुधाळी इथलं प्रकरण नगररचना विभागाच्या अभिप्रायानंतरच निकाली काढण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. घरफाळा थकबाकीबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचं निदर्शनाला आणण्यात आलं. 37 वर्ष कर न आकारलेल्या मिळकतीचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली. प्रशासनानं नवीन मिळकतींना 90 दिवस दंड लागू होत नसल्याचं सांगत अशा प्रकरणाची पुन्हा तपासणी करून माहिती सादर करण्याचं आश्वासन दिलं. सांस्कृतिक हॉल आणि भाजी मंडईतील भाडे वसुलीतील अनियमिततेवरही सदस्यांनी आवाज उठवला. शहरातील सर्व हॉलसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. गवत मंडईतील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी इस्टेट आणि अतिक्रमण विभाग संयुक्त मोहीम राबवणार आहेत. शहरातील साईनबोर्ड आणि डिजिटल जाहिरातींच्या सर्व्हेची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या जागेवरील होर्डिंग्सची तपासणी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. पाणीपुरवठा विभागातील त्रुटींवरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीनं पाणी कनेक्शन तोडल्याप्रकरणी संबंधित मीटर रीडरवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. तसंच काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी व्हॉल्व्ह बदल आणि क्रॉस कनेक्शनची कामं सुरू असल्याचं स्पष्ट केलं. रिंग रोड परिसरातील मार्केटला लागलेल्या आगीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं तपासणी सुरू असून आत्तापर्यंत 6 मिळकतींची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई, पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदं, वादळी वाऱ्यामुळे पडणाऱ्या झाडांच्या छाटणीसाठी ठेकेदारांची पडताळणी आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली. यासह गांधीनगर परिसरातील मिळकतींचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याचं आणि 2014 पासून उचगाव ग्रामपंचायतीनं वसूल केलेला कर महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. या सभेला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण सोनवणे, पूर्वा राणे, अनुराधा खेडकर, अभिजित मोकाशी, अर्चना पागर आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील सातवेतील पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना आणि अंगणवाडी या इमारती अत्यंत जीर्ण आणि धोकादायक बनल्यात. या इमारतींपासून धोका असल्यानं या इमारती नव्यानं बांधण्यात याव्यात अशी मागणी सातवेतील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आलंय. पन्हाळा तालुक्यातील सातवेतील पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना आणि अंगणवाडीच्या इमारती सुमारे 61 वर्षांपूर्वीच्या दगडी बांधकामातील असून सध्या या इमारती वापरण्यासाठी अयोग्य ठरत आहेत. पोस्ट ऑफिसच्या भिंतींना मोठे तडे गेले असून पावसाळ्यात छतातून पाणी गळत असल्यामुळं टपाल आणि महत्त्वाचं शासकीय कागदपत्र खराब होण्याचा धोका निर्माण झालाय. तसंच या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. तसंच पशुवैद्यकीय दवाखान्याचीही स्थिती अत्यंत बिकट असून इमारतीची पडझड झाल्यानं जनावरांवर उपचार करणं कठीण झालंय. औषध साठ्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्यानं ग्रामीण भागातील पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतायत. गावातील अंगणवाडीच्या इमारतीचीही अवस्था तशीच आहे. लहान मुलं अशाच जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. यात ऑगस्ट 2025 रोजी गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवानं त्यावेळी विद्यार्थी बाहेर असल्यानं मोठी दुर्घटना टळली होती. त्यामुळं अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये.
संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडून तिन्ही इमारतीचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, दुरुस्तीच्या पलीकडे गेलेल्या इमारती निर्लेखित करून नवीन इमारतींचं बांधकाम मंजूर करावं, तसंच नवीन इमारती तयार होईपर्यंत सेवा सुरक्षित पर्यायी जागेत हलवाव्यात अशी मागणी सातवेतील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. मागण्यांचं निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलंय. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी शेतकरी संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, रंगराव शिपुगडे, विजयकुमार सावंत, वसंत वरपे, बबन पानसकर, संजय आंब्रे, विक्रम शिपुगडे, राजू शेलार, प्रणव निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरात मंगळवारपासून महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फेरीवाल्यांचा व्यवसाय थांबला. यावेळी फेरीवाल्यांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज महापौर उदय धातुंडे यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. इचलकरंजी शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता. मुख्य रस्ते, चौक आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेनं मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या कारवाईत अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आलं. मात्र यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचं उत्पन्न बंद झालं. गेल्या 4 दिवसांपासून व्यवसाय ठप्प असल्यानं फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी पुनर्वसनाची मागणी करत उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासोबत बैठक घेतली होती. यावेळी महापालिकेच्या मोकळ्या जागांवर फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या आश्वासनाच्या अनुषंगानं आज महापौर उदय धातुंडे यांनी स्वतः शहरात फेरफटका मारत विविध संभाव्य जागांची पाहणी केली. शंभूतीर्थ चौक, शॉपिंग सेंटर परिसर, गांधी पुतळा, सुंदरबाग, फिल्टर हाऊस, शिवतीर्थ, यशवंत प्रोसेस तसंच शाहू पुतळा परिसरातील जागांची त्यांनी पाहणी केली. गांधी पुतळा परिसरातील सुंदरबागेजवळ तसंच दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागांचा उपयोग फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी करता येईल का याची त्यांनी तपासणी केली. त्याचप्रमाणे शंभूतीर्थ शॉपिंग सेंटर जवळील महानगरपालिकेच्या जागेवर फेरीवाल्यांना बसवण्याची शक्यता त्यांनी पाहिली. या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारून नियोजनबद्ध पद्धतीनं फेरीवाल्यांना स्थान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. गोरगरीब फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नाही, मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण सहन केलं जाणार नाही असा इशारा धातुंडे यांनी दिला. सर्व विद्यमान फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाईल, परंतु नवीन फेरीवाल्यांना परवानगी दिली जाणार नाही. फेरीवाला समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक भागातील फेरीवाल्यांची यादी तयार करून महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक रवी राजपुते, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे, दीपक पाटील, सदा मलाबदे, फेरीवाला समितीचे पदाधिकारी आणि फेरीवाले उपस्थित होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत कर्जासाठी केवळ 1 अंकी व्याजदर असणारी डी आसगावकर पतसंस्था सहकारातील आदर्श पतसंस्था असल्याचं प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं. ते कुडित्रे इथल्या पतसंस्थेच्या निवृत्त सभासद आणि पाल्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. संस्थेचे सहसचिव DN कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या स्वर्गीय डी आसगावकर पतसंस्थेच्या वतीनं निवृत्त सभासद आणि सभासदांच्या पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत कर्जाचा केवळ 1 अंकी व्याजदर असणारी डी आसगावकर पतसंस्था सहकारातील आदर्श पतसंस्था असल्याचं प्रतिपादन केलं. पतसंस्थेच्या दिवंगत सभासदांच्या कर्जमुक्ती योजनेमुळे त्या सभासदांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला असल्याचं आमदार आसगावकर यांनी सांगितलं. यावेळी सहसचिव DN कुलकर्णी यांनी पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार आसगावकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवृत्त सभासद आणि त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष KN जाधव, खजानीस DG खाडे, संचालक आनंदा कासोटे, गणपती नाळे, DS राऊत, BB कांबळे, सागर शिंदे, मदन पाटील, इंदुताई आसगावकर, प्रमोद आसगावकर, प्राचार्य संजय पाटील, उपप्राचार्य विजय खामकर, SP पाटील, पर्यवेक्षक VR पाटील,
SM नाळे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरात रंग, कला आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला. जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीनं आयोजित रंगभरण चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात हजारो विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीनं आयोजित भव्य जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. उद्योजक संग्राम पाटील, संजय धुरवत, विठ्ठल पाटील, निशिकांत साळवेकर, चित्रकार बबन माने आणि चित्रकार प्रवीण वाघमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड होते. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमांतर्गत सुमारे 3 लाख रुपयांच्या बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथ कुंभार, सचिव नागेश हंकारे, सहसचिव रमजान मुल्ला, रितेश माने, दत्तात्रय चौगुले, दत्तात्रय धोंगे, संजय सुतार तसंच तालुकास्तरीय प्रतिनिधी आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती लाभली. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भाजप प्रवेश नडला. राघव चड्डा यांना 24 तासात 10 लाख जणांनी केलं अनफॉलो. अरविंद केजरीवाल महिला विरोधी. पंतप्रधान मोदींवरील विश्वासामुळेच भाजपसोबत. स्वाती मालिवाल. उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्या बिनबुडाच्या. मुख्यमंत्री फडणवीस अफवा पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देणार. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचं भारतात आगमन होण्याची शक्यता. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टनं व्यक्त केला अंदाज. उष्माघाताचा कहर. लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचा संशय. मृतांचा आकडा 2 वर. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडी इथं गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एका एजंटाला स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा आणि आरोग्य विभागानं कारवाई करत मुद्देमालासह बोगस डॉक्टर ऋषिकेश रामचंद्र खोत तसेच अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या ऋषिकेश संजय माने या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडीतील एका घरात ऋषिकेश चंद्रकांत खोत यानं कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना 1 वर्षांपूर्वी श्री समर्थ नावाचं क्लिनिक सुरू केलं होतं. या ठिकाणी तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगानं शुक्रवारी खोतच्या दवाखान्यात डमी महिला रुग्ण पाठवून उपचार आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची विचारपूस करून मागणी केली. खोत यानं त्या महिलेला 3,000 रुपयात गर्भपातासाठी लागणारं औषध देतो असं सांगितलं. त्यानंतर त्यानं त्याच्या ओळखीच्या हुपरीमधील ऋषिकेश संजय माने याला फोन करून गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाचं पाकिट घेऊन दवाखान्यात येण्यास सांगितलं. थोड्या वेळानं ऋषिकेश गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाचं पाकिट घेऊन आला. खोतनं गोळ्याचं पाकिट महिला रुग्णाला दिलं. त्याचवेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि पोलीस पथकानं दवाखान्यात छापा टाकत खोत आणि त्याचा साथीदार माने यांना रंगेहात पकडलं. दोघांनाही पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे. गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या जात होत्या, या दोघांची ओळख कशी झाली, आतापर्यंत त्यांनी किती महिलांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, या पाठीमागे मोठे रॅकेट आहे का, यासारख्या अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासातून पुढे येणं अपेक्षित आहे. या दोघांना कळे इथल्या न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पन्हाळा पोलीस पुढील तपास करतायत. एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.
यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करून टीका केली आहे. शिवराय थकले आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला हे विधान ऐतिहासिकदृष्ट्या निराधार आहेच, पण यामागे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला. स्वराज्य हे कुणाच्या कृपेवर किंवा दयेवर मिळालं नसून छत्रपती शिवरायांच्या अदम्य इच्छाशक्तीवर मिळालेलं आहे. आयुष्यभर केलेला संघर्ष, संघटन आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्य स्थापन झालं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांचे धमकीचं प्रकरण चर्चेत आहे. अशातच बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केलंय. विशेष म्हणजे यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचे पडसाद कोल्हापूर शहरातही उमटलेत. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. अशातच बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराजांजवळ गेले, आता युद्ध लढणार नाही म्हणून राजपाट सांभाळण्यास सांगितला. यावर रामदास स्वामींनी सांगितले की ठीक आहे, आता हे राज्य माझं आहे, शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, त्यामुळं माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा. अशा प्रकारचं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटला असून कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बागेश्वर बाबा यांनी नुकतेच अकलेचे तारे तोडत छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी आपला जो राज्यकारभार रामदास स्वामींना दिलेला होता अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना रामदासांना गुरुपद देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा अवमान होईल अशा पद्धतीनं, विशेषतः मावळ्यांचा अवमान होईल असं वक्तव्य या ठिकाणी बागेश्वर महाराजांनी केलेलं आहे. भाकड कथाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, या देशाचा सार्वभौमाचा इतिहास आहे, या देशामध्ये जे सार्वभौम टिकलं, या देशामध्ये हजारो वर्षानंतर स्वतःचं राज्य निर्माण केलं, ते छत्रपती कधी थकलेच नव्हते. आणि असा कुठेही कागदोपत्री पुरावा नसताना या ठिकाणी हे महाराष्ट्राच्या बाहेरचे बागेश्वर महाराज असतील ते किंवा गोविंदगिरी महाराज या ठिकाणी येऊन समाजाची दिशाभूल करत आहेत. यांना या पूर्णपणे अक्कलशून्य आहेत. यांना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, हाकलून देऊन नाही तर लाथा घालून हाकलून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. बागेश्वर बाबांच्या वक्तव्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही असं इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय. जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे. इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडं एक कणाचा उपलब्ध नाही आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे. कारण या विषयासाठी कुठलाही पुरावा नाही. या 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी भारतातल्याच काही महाराष्ट्रातल्याच काही अभ्यासक म्हणणाऱ्या लोकांनी एक चापल सनद नावाची एक बोगस सनद लोकांसमोर आणली आणि त्या माध्यमातून बघा या गोष्टीला पुरावा असं सांगायचा प्रयत्न केला. त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी याचा प्रतिवाद केलेला होता आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे हे कागदपत्र ही सनद बनावट आणि बोगस आहे हे सांगितलेलं होतं. आणि त्याच वेळेला त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगणं हे अनैतिक आहे असं स्पष्ट नोंदवलेलं होतं. खरं तर शिवाजी महाराजांच्या आणि या रामदास स्वामींच्या गुरुत्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते आत्तापर्यंत डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्यापर्यंत जे जे ज्येष्ठ संशोधक होऊन गेले अशा सगळ्या इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांचं गुरु शिष्यत्वाचं नातं नव्हतं
हे ठामपणे आणि इतिहासाच्या आधारावर सांगितलं आहे. असं असताना सुद्धा वारंवार त्या स्टेजवर असणारा तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक जण व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा असं वक्तव्य केलं होतं. आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय. त्या विचारपीठावर माननीय मुख्यमंत्री सुद्धा होते, नितीन गडकरी साहेब होते. अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये अशी मुक्ताफळं शिवाजी महाराजांनी स्वतःचा टोप काढला, जिरटोप आणि रामदासांच्या पायाशी ठेवला, हे अत्यंत अपमानजनक विधान या बागेश्वर धामनं केलेलं आहे, या बागेश्वर बाबानं केलंय. याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी सुमोटो कारवाई करावी आणि या बागेश्वर धामला गजाच्या आड ठोकावं किंवा त्याला एक माहिती, ही बोगस माहिती कोण देते याचाही सुद्धा शोध घेतला पाहिजे. आणि पुन्हा महाराष्ट्रानं तरी असल्या बोगस इतिहास सांगणाऱ्या बाबा महाराजांना, महंतांना आपल्याकडे थारा देऊ नये आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या काळातला एक जाज्वल्य इतिहास, एक स्वाभिमान तरी जागृत ठेवावा असं मला वाटतं. उत्तरेतून येऊन चुकीचा इतिहास सांगणाऱ्या बागेश्वर बाबांवर मुख्यमंत्र्यांनी सुमोटो कारवाई करावी आणि त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे. इचलकरंजीत रस्त्याकडेला लावलेल्या ट्रक टेम्पोमधील बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लिंबू चौक, वैरण बाजार परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून 20 ते 25 गाड्यांच्या बॅटरी चोरीला गेल्यात. याबाबत पोलीस तक्रार घेत नसल्यानं वाहनधारक हतबल झालेत. इचलकरंजीत कापड गाठी वाहतूक करण्यासाठी ट्रक टेम्पोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र रस्त्याकडेला लावल्या जाणाऱ्या वाहनांमधील बॅटरी चोरीला जात असल्यानं वाहनधारक त्रस्त झालेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी 3 जणांना गजाआड करून त्यांच्याकडून 15 बॅटऱ्या जप्त केल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून लिंबू चौक परिसरातील पार्किंग केलेल्या ट्रक, टेम्पो आणि इतर वाहनांच्या बॅटरी चोरीला जाऊ लागल्यानं वाहनधारकांना आर्थिक ताण सहन करावा लागतोय. पोलिसही तक्रारीची दखल घेत नसल्यानं वाहनधारक हतबल झालेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करावं अशी मागणी होतीये. कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलात राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीनं महिला बचत गटांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीनं कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलात महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी कागलमधील बचत गटांचं कार्य जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल इतकं आदर्श काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. बचत गट ही केवळ आर्थिक व्यवहाराची व्यवस्था नसून महिलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचंच माध्यम असून सामूहिक प्रयत्नातून छोटा व्यवसाय मोठा होऊ शकतो आणि स्वप्नांना यशाचं रूप देता येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी महिलांनी अर्थार्जनासोबतच कुटुंब आणि समाजात आर्थिक स्वराज्य उभं करण्यावर भर द्यावा असं सांगत राजे बँक आणि राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत महिलांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि मार्गदर्शन नेहमी दिलं जात असल्याचं स्पष्ट केलं. कल्लाप्पाण्णा अवाडे बँकेच्या महिला बचत गट विभाग प्रमुख नजमा शेख यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातच बचत गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं. तालुका व्यवस्थापक अरुण कांबळे यांनी बचत गटांची स्थापना, कर्ज सुविधा तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती सारिका बारड, राजे बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, पदाधिकारी, संचालक तसंच नगरसेवक अरुण गुरव यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. या बचत गटाला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांनी शेतीवर आधारित पूरक उद्योगांवर भर देणं गरजेचं आहे असं मत अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित शाश्वत शेती आणि कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी या विषयावरील एकदिवसीय परिषदेत बोलत होते.
शिवाजी विद्यापीठात शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमानं शाश्वत शेती आणि कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी या विषयावरील एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जाताना शेती समृद्ध शाश्वत पद्धतीनं करण्याची गरज असल्याचं सांगितलं. एक पीक अवलंबल्यानं शेतकरी परावलंबी झाला असून जो बाजारावर अवलंबून राहतो, त्यामुळं आता शेतकऱ्यांनी स्वतः किंवा समूहातून प्रक्रिया केलेले साहित्य बाजारात घेऊन जाणं महत्त्वाचं असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी दक्षिण महाराष्ट्रामध्ये कृषी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी प्रचंड संधी असल्याचं सांगितलं. कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केंद्र आणि राज्यांच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं. प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित उत्पादन घेऊन त्याचं योग्य पद्धतीनं मार्केटिंग करून प्रगती साध्य केली पाहिजे असं मत व्यक्त केलं. यावेळी यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला दशवंत, कृषी उपसंचालक नामदेव परीट, राजेंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर विद्यासागर गेडाम, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्रभारी संचालक डॉक्टर नितीन माळी, तंत्रज्ञान अधिविभागातील डॉक्टर प्रवीणकुमार पाटील, डॉक्टर इराण्णा उडचान, डॉक्टर स्नेहल खांडेकर, शीतल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते. विद्यार्थी दशेत 10वी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं प्रतिपादन श्री विद्यालंकार क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केले. कोल्हापुरातील राजारामपुरीतल्या टाकाळा इथल्या श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये इयत्ता 10वी सेमी इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व विषयांसह सुट्टीतील वासंतिक वर्गांचा नुकताच प्रारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. श्री विद्यालंकार क्लासेस आणि संस्कार केंद्राच्या वतीनं इयत्ता 10वी सेमी इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व विषयांसह सुट्टीतील वासंतिक वर्गाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी विद्यार्थी दशेत 10वी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगितलं. 1ली ते 9वी पर्यंत सर्व अभ्यास आणि अगदी शालेय वातावरणात परीक्षा दिल्या जातात, पण 10वी हे संपूर्ण वर्षभर अभ्यास करून 3 तासाच्या पेपरमध्ये वर्षभराचा अभ्यास उतरावा लागतो. 10वी हे शालेय जीवनातील बोर्ड परीक्षेचं पहिलं वर्ष असल्यानं अभ्यासाची तयारी, नियोजन, स्वतःची मानसिक तयारी या बाबी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. 10वी ही जरी बोर्ड परीक्षा असली तरी सुट्टीतील वर्गापासून जर नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यास केल्यास, तसंच वेळापत्रकानुसार दिलेल्या टॉपिक टेस्ट सिरीज या माध्यमातून 10वीचं वर्ष अगदी सहजतेनं पार करता येईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. गुणांची वाढ ही 10% 40% वाढ कशी केली याचं सविस्तर मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केलं. याप्रसंगी क्लासच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत केलं. यानंतर प्रत्येक विषय शिक्षकांनी आपल्या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीनं अभ्यासाचा उरक घेता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. या प्रसंगी क्लासचे शिक्षक प्राध्यापक नितीन कुरणे, नंदिनी सावंत, प्राध्यापक तुषार पाटील, प्राध्यापिका सिमरन सय्यद, प्राध्यापक युवराज ढाणे, प्राध्यापिका मेधा बाचणकर, नम्रता रावळ, अंजली भगत, अरुणा मोरे, संपदा पेटकर, सारिका पाटील आदी उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि कोडोली व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं विश्वविद्यालयाच्या कोडोली केंद्राच्या वतीनं व्यापारी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात विश्वविद्यालयाच्या ब्रह्माकुमारी सुनीता बहनजी यांनी तणावमुक्त व्यापार समृद्ध भारताचा आधार या विषयावर मार्गदर्शन केलं. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोडोली केंद्राच्या वतीनं विविध समाज घटकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा भाग म्हणून या केंद्राच्या वतीनं कोडोली व्यापारी असोसिएशनच्या सहकार्यानं व्यापारी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहमेळाव्याला ब्रह्माकुमारी सुनीता बहनजी, कोडोली केंद्राच्या संचालिका शमा बहनजी, ब्रह्माकुमार विलास भाईजी, कोडोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात ब्रह्माकुमारी सुनीता बहेनजी यांनी तणावमुक्त व्यापार समृद्ध भारताचा आधार या विषयावर मार्गदर्शन करताना तणावमुक्त व्यापारासाठी एकाग्रता महत्त्वाची असून या एकाग्रतेसाठी राजयोगा ध्यान उपयुक्त असल्याचं सांगितलं. एका यशस्वी व्यापारी जीवनासाठी व्यापाराशी संबंधित सर्व घटक आणि समाजसुद्धा संतुष्ट असणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. जीवनामध्ये खरी सफलता कोणती म्हणायची? जिथं माझ्या व्यापारामध्ये मी पण ओके आहे, माझ्या परिवारामधला प्रत्येक मेंबर सुद्धा खुश आहे, दुकानामधला सगळा लेबर स्टाफ माझ्यावर संतुष्ट आहे आणि समाज सुद्धा, गल्लीवाले, गाववाले, त्यांचंही माझ्या प्रतीचं मत पॉझिटिव्ह आहे. दॅट इज ओके लाईफ, सफल जीवन. का? कारण समाजाचा सुद्धा आपण एक घटक आहोत. ब्रह्माकुमार विलासभाईजी यांनी आपल्याला व्यापार करताना सुद्धा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगा ध्यानामुळं तणावमुक्त जीवनाचा आनंद मिळत असल्याचे सांगितले. कोडोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने व्यापारी वर्गासाठी आयोजित केलेला उपक्रम उपयुक्त ठरला असल्याचं सांगितलं. या स्नेहमेळाव्याला ब्रह्माकुमारी संतोषी बहेनजी, प्रतिभा बहेनजी, तेजस्विनी बहेनजी यांच्यासह कोडोली केंद्राचे साधक उद्धव पाटील, धनाजी किबिले, डॉक्टर अशोक बंडगर यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात 28 एप्रिलला बुलढाण्यात मोर्चा काढणार, पुरोगामी कार्यकर्त्यांचा इशारा. सुपीक जमिनी गिळंकृत करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार, राधानगरी तालुक्यातील मालवेतील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात निर्णय. मागण्यांबाबत मुख्य सचिवांसोबतच्या बैठकीनंतरच्या लेखी आश्वासनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे, कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांची माहिती. बागेश्वर बाबा बरळला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बाबाला अटक करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची मागणी. आणि 27 एप्रिलला पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सकारात्मक निर्णय झाला नाही तर 1 मे पासून आमरण उपोषण करू, आंदोलन अंकुश संघटनेचा इशारा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.